नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेचा आगामी भागांमध्ये जबरदस्त अशा भागात आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। हा धमाकेदार ट्विस्ट बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला इकडे मात्र सरू म्हणजेच सरोजा आता लपून छपून राजनला भेटायचं ठरवणार आहे, कारण तिला सतत ह्या कमळीबद्दल स्वप्न पडतायत आणि ते म्हणजे कमळी कुठेतरी इकडे आता खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे असं तिला वाटायला लागतं। ही रागिणी आणि कामिनी या दोघीही जण सतत कमळीच्या जीवावरी उठलेल्या आहेत असं सतत तिला वाटत राहतं आणि स्वप्न पण पडत राहतात। आणि म्हणूनच आता सरोजा म्हणजेच गौरीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरीही आपण मुंबईला जाऊन राजनला भेटायचंच। कसं तरी कुठून तरी गुपचूप असा राजनचा पत्ता तर आपल्याला भेटलेलाच आहे ना, कारण राजनचा पत्ता कसा मिळाला तर इकडे राजन जेव्हा गौरी म्हणजेच सरोजाकडे कार्ड देऊन गेला होता त्याच वेळी इकडे तिला समजलेलं असतं की पत्ता काय आहे आणि बरोबर तिने आता ठरवलेलंच असतं की आपण जाऊन राजनला भेटायचं। दुसरीकडे राजनच्याही मनामध्ये कमळीबद्दल असंख्य प्रश्न आहेत आणि त्याच्यातच इकडे कमळी खरंच आपली मुलगी असेल का, कारण तिचं वागणं बोलणं अगदी गौरीसारखंच त्याला वाटतं आणि हे राजनच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतं। त्याच्यातच आता कमळीच्या मनातही तिच्या वडिलांबद्दल आस निर्माण झालेली आहे, कारण जेव्हापासून राजनने त्याला विचारलेलं आहे तेव्हापासून तिलाही तिच्या वडिलांची आठवण येते आणि जेव्हापासून इकडे ऋषीने पण लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता त्यावेळेपासूनच कमळीच्या मनामध्ये आई वडिलांचा चेहरा सततच समोर यायला लागतो। नक्की आपले वडील कोण असतील, कसे असतील आणि ते आपल्याला माहितीही नाही आणि आजपर्यंत आईने त्याबद्दल सांगितलंही नाही आणि मी सुद्धा आईला वडिलांसाठी विचारलंही नाही। म्हणूनच कमळी ठरवते की आपण नक्की आपले वडील कोण आहेत आणि आपल्यासोबत का राहत नाहीत आणि का त्यांनी आमच्या दोघींना सोडून दिलं, ह्या सगळ्यांचा शोध घ्यायचं ती ठरवते। आता इकडे कामिनीचे पण कटकारस्थान सुरू झालेले असतात, मात्र कामिनीने आता कमळीला घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅन केलेला होता, पण तो पूर्णपणे तिच्याच अंगाशी आलेला आहे, कारण तिने एवढी कारस्थानं केली, एवढे कुटाणे केले, पण तरीही इकडे कामिनी मात्र त्यात यशस्वी झालीच नाही। कमळीला घरात येण्यापासून ती काही अडवू शकली नाही आणि दुसरीकडे तिला कॉलेजच्या बाहेर हॉस्टेलला बाहेर काढण्यासाठी पण काही प्रयत्न केलेत। एवढंच काय तर अनिकाही त्यामध्ये सामील होती, पण तरी सुद्धा दोघींच्या प्रयत्नांना यश आलं नाही। त्यामुळे इकडे कामिनी ठरवते की आता काही जरी झालं तरीही त्या कमळीचा काटा काढायचाच आहे आणि काढावाच लागेल, कारण तिच्यामुळे माझी मुलगी माझी नात सतत सॅड असते आणि हे मला होऊ द्यायचं नाही। तर प्रेक्षकांनो, हेच आता इकडे सरू म्हणजेच गौरीला पण सतत प्रश्न पडायला लागलेले आहेत आणि स्वप्न पण पडतायत की खरंच ती कामिनी ती खरंच माझ्या कमळीच्या जीवावर तर उठली असेल ना, तर आता तिकडे मदतीला कोणीच नसेल आणि माझी कमळी बिचारी त्याच्यात अटकून जाईल। नक्की काय चाललं असेल आणि माझ्या कमळीचं काय होत असेल असं सरूला पण नेहमी वाटत राहतं। खरंच ती संकटात तर नसेल ना, म्हणून इकडे आता गौरीने ठरवलेलंच आहे की काही जरी झालं तरीही मला मुंबईला गेलंच पाहिजे आणि म्हणूनच आता ही सरू इकडे लपत छपत मुंबई गाठण्याचा प्लॅन करते आणि मुंबईमध्ये आल्यावरती तिला सगळीकडे खूप वेगळं आणि बदललेलं चित्र दिसायला लागतं, कारण तिला समजतच नाही की नक्की काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे। पण आता सर्व मात्र ठरल्याप्रमाणेच काही जरी झालं तरीही राजनची भेट घ्यायचीच आहे असं तिने ठरवलेलंच आहे। आता मात्र देवाकडे प्रार्थना करत असते की देवा लवकरात लवकर माझी आणि राजनची भेट होऊ दे, कारण त्यांची आणि माझी भेट होणं खूपच गरजेचं आहे। जसं आता झालं तर माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे। आणि दुसरीकडे आपण बघतो की मात्र आजी हे त्यांच्या विचारात असतात आणि
आपण कमळीशी किती वाईट वागलो आणि कमळी खरंच थोर किती चांगली आहे. आणि ह्या कामिनीने एवढा घाणेरडा डाव खेळला. इकडे माझ्या नवऱ्याला म्हणजेच माझ्या कुंकुवाचा पण जीवाशी खेळली. तिने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न पण केला. तिला मी कधीच माफ करणार नाही. पण आजींना कुठे माहिती त्यात अनिकाही सामील होती आणि आता खूप मोठी खेळ खेळलेली आहे. राजन आणि गौरीची भेट कशी होईल? इकडे मात्र खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो म्हणजे सरू आणि मुंबईमध्ये आल्यामुळे राजन आणि सरू ह्या दोघांची लवकरच भेट होणार आहे. आणि इथे सरू राजनला अचानक समोर दिसल्यावरती राजनलाही धक्काच बसणार आहे. तो चक्क ओरडतो, गौरी तू इथे? तू जिवंत आहेस? मला विश्वास होता माझी गौरी जिवंत असणार आहे. गौरी त्याच्याकडे पाहतच राहते. त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. गौरी लगेच म्हणते, राजन मला खूप मोठं सत्य सांगायचं आहे तुम्हाला. राजनही भावूक होतो आणि म्हणतो, सांग का गौरी सांग. मलाही खूप बोलायचं आहे तुझ्याशी. पण तू कुठे होतीस एवढे दिवस? काय झालं तुझं? तुला मी किती शोधलं, आपल्या मुलीला किती शोधलं, पण तुझा काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा गौरी म्हणते, आपली मुलगी तिच्या जीवाला धोका आहे आणि तो धोका म्हणजे तुमच्याच घरातला माणसाशी आहे. राजन हादरून विचारतो, आणि आमच्या घरातलाच म्हणजे कोण आहे ते? तेव्हा गौरी सत्य उघड करते, कामिनी. हो, कामिनी आमच्या दोघींना संपवायचा डाव खेळत होती. आम्ही कसं तरी तिथून वाचलो आणि एका खेड्यागावात जाऊन राहिलो. पण हे सगळं तिच्यामुळेच झालेलं आहे. तेव्हा हे ऐकून राजनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला कामिनीचे जुने डाव पण आठवतात. आता राजन ठरवतो की कामिनी, रागिनी आणि अनिका या तिघींना गाफील ठेवून त्यांना धडा शिकवायचाच आहे. आणि इकडे आजींनाही सांगायचं आहे. गौरी जिवंत आहे हे ऐकून आजींचा आनंद गगनात मावणार नाही. आता पुढे नक्की काय? राजन आणि आजी हे दोघं मिळून कशा प्रकारे या कामिनीचा धडा शिकवतील आणि रागिनीचा सुद्धा सुळसुळाट कसा होईल, हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.